शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार सोमवारच्या दिवशी 23 तारखेला मार्च महिन्यामध्ये वसंत पंचमी आणि श्री लक्ष्मी पंचमी आलेली आहे। बघा, वसंत पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या जिभेवर हा एक अक्षर लिहत असतो, ज्याच्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते, पारदर्शक होते, अभ्यासामध्ये मन लागतं, एकाग्रता वाढते। आणि जी श्री लक्ष्मी पंचमी आलेली आहे ती ह्या श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला देवी मातेवर अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे। त्याच्यात संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। अभिषेक कशाने करावा, मंत्र कोणते म्हणावे, नैवेद्य कोणता दाखवावा, याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या मोठ्या YouTube चॅनलवरती शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलवर संपूर्ण सांगितलेली आहे। त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे, त्याच्या नक्कीच तुम्ही जा, तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल। कारण की वसंत पंचमी आणि लक्ष्मी पंचमी एकाच दिवशी आलेली आहे। तर ह्या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी जर आपण देवीची आराधना केली तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की देवीची आराधना केली म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव, धनसंपदा वाढते आणि तिचा आशीर्वाद आपल्या घरावर राहिला तर आपला परिवार सुखी राहतो, समृद्धी होते, म्हणजे आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते आणि घरातल्या लोकांची प्रगती होत चालते। कारण ती विष्णुप्रिय आहे आणि लक्ष्मीनारायणाचा जर आशीर्वाद आपल्या घरात राहिला तर त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। आर्थिक प्रश्न असू द्या, पैशाचे प्रश्न असू द्या, तर अशाच पद्धतीने जर आपण लक्ष्मी मातेवर अभिषेक केला, चैत्र महिना सुद्धा चालू आहे, नवरात्र चालू आहे, तर ह्या वसंत पंचमीच्या दिवशी लक्ष्मी पंचमी आलेली आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे, ज्याची संपूर्ण माहिती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। नक्कीच त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकतात। हे केल्याने नक्कीच तुम्हाला चांगलाच अनुभव येईल, पैसा तुमच्या घरात येईल, प्रगती होईल, पैशाचे प्रश्न सुटतील आणि कशाचीच कमतरता, धनधान्याची कमतरता तुमच्या घरामध्ये राहणार नाही। आणि ती जी आपलं हे आहे वसंत पंचमी, ती आपली महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये येत असते। त्यावेळेस आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर हा एक मंत्र लिहायचा असतो, ज्याच्याने मी तुम्हाला सांगितलं की बुद्धी एकाग्रता होते, तीक्ष्ण होते। कारण की सरस्वती माता म्हटली तर लक्ष्मी, सरस्वती माता म्हटली ती विद्येची देवता आहे, गायनेची देवता आहे, ती ज्ञान देणारी देवता आहे। म्हणून या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला हे साधे सिंपल उपाय करायचे आहे, ज्याच्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये आगमन निश्चितच होणार। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खालच्या लिंकवर नक्कीच जा, तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। श्री स्वामी समर्थ।